ऐकून काय करायचं काय मला काही सुचतच नव्हतं. बाबांनी मला सगळं लॉजिकली समजावून सांगितलं तेव्हा मला पटलं आणि बाबांनी जसं सांगितलं मी तशीच वागले. ताई गाडी आली. आत्या घेऊन आली बघ सुनबाईला. ते बघ. मास्तरींबाई खरंच आल्या का काय? नाही आल्या तर मला आनंदच होईल. मनापासून वाट बघते मी या दिवसाची. पण जेवढं मी मास्तरींबाईसनी ओळखतो त्यावरून असं वाटतं की आजीला कसं नाही म्हणावं ह्यो प्रश्न त्यासनी पडलेला असणार नक्की. आणि त्याच टेन्शनमध्ये त्या यायला तयार झाल्या असतील का काय? बापरे, अक्षरा खरंच आली का काय? नाही नाही, अक्षरा असं काही करणार नाही. मला शब्द दिलाय तिनं तर तो शब्द ती पाळेल. अक्षरा घरी आली तर माझ्या इतका आनंद कोणालाच होणार नाही. पण ती तिच्या अटींवर आली पाहिजे. तिच्या सगळ्या मागण्या भुवनेश्वरीकडून पूर्ण करून मगच ती आली पाहिजे. शेवटी आम्हाला पाहिजे होतं तेच झालं. आमचा आमच्या आईवर विश्वास होताच. ती सुनबाईंना घेऊन येणार म्हणजे येणार. सुनबाई घरला परत आलाय सा. आता आमच्या लग्नाचा मार्ग मोकळा झालाय. आता आमचं लग्न होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. दादाजी आण त्या आरतीचं ताट आमच्याकडे. ए बँड वाल्यानो बँड वाजवा. आत्या काय झालं? नाही आली. काय म्हणली? नाही आली. बाबांनी तुला समजून सांगितलं म्हणजे मला नीट कळलं नाही काय ते. बाबा मी तुम्हाला म्हटलं ना मला फोन आला होता बाबांचा. बरं मग मी बाबांना भेटायला गेले तेव्हा त्यांनी मला सांगितलं की आजी तुला न्यायला घरी येते. त्यांनी कितीही कन्व्हिन्स केलं तरी घरी परत येऊ नकोस. काय काय चाललंय मला काही कळतच नाहीये. हो ना, मलाही काही कळत नाहीये.